ओके. सकाळच्या लेक्चरला, इन्क्युबेशनच्या लेक्चरला किती जण जॉईन होते? कोण कोण जॉईन होते? हात हँड रेस करा. ओके. गाडगे, शिवानी, अबोली. कारण का मीही त्या लेक्चरला असते नेहमी, पूर्ण लेक्चर ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून. टोटल 41 मुलं होती, त्यातली काही झूची मुलं होती. हो की नाही? सगळ्यांसाठी हे लेक्चर कंपल्सरी आहे. सगळ्यांनी, आता 47 स्टुडंट्स आहेत, काल 55 स्टुडंट्स होते. सो ह्या म्हणजे जे रेग्युलर इथं आहेत त्यांनी तरी ऍटलिस्ट हे लेक्चर करणं गरजेचं आहे. वरचे आपण एक 10 स्टुडंट्स की ज्यांना पास व्हायचंच नाहीये किंवा काय माहिती नाही, किंवा त्यांना टी.वाय कम्प्लीट करायचं नाही असं म्हणूयात आपण, की जे रेग्युलर लेक्चर करत नाहीत. बरोबर आहे ना? पण तुम्ही जे रेग्युलर आहात, सिन्सिअर आहात असं आपण म्हणूया, त्या स्टुडंट्सनी ते लेक्चर जॉईन करणं किंवा अटेंड करणं, सिरियसली अटेंड करणं गरजेचं आहे. कारण का 2 गोष्टींसाठी सांगते, की तुमचा जो CRRI's कोर्स आहे त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. त्याचे काही मार्क्स तुम्हाला आहेत, 2 क्रेडिट्स तुम्हाला त्याचे मिळणार आहेत. ओके. त्यामुळं एक्झामच्या दृष्टीने, स्कोरिंगच्या दृष्टीने त्याची एक एक्झाम होईल. ती एक्झाम तुम्हाला द्यायची, प्रोजेक्ट सबमिट करायचा, म्हणजे त्या दृष्टीने सुद्धा तो कोर्स महत्वाचा आहे. त्याचबरोबर दुसरं असं की तुम्ही तुमचा सिलेबस बघितला का? येस. सिलेबस बघितला? येस. गाडगे, शिवानी, सिलेबस बघितलाय का? सिलेबस बघितलाय का तुम्ही? नाही बघितला? अरे, मेसेज तरी पोस्ट करू शकता, येस ऑर नो. कोणीच बघितला नाहीये का सिलेबस? संयुगिता, सिलेबस बघितलाय का? संयोगिता साळुंखे, येस, बघितलाय. मग त्यातला 5th पेपर, जो मागच्या वेळी तुमचा स्किल ओरिएंटेड पेपर होता, की ज्याच्यामध्ये तुम्ही बायोस्टॅट शिकवलं. सॉरी, मी शिकवलं आणि तुम्ही बायोस्टॅटचा पेपर दिला होता. सो त्या ठिकाणी आता जो नवीन पेपर आहे त्यातले पॉइंट्स काय आहे, त्याचा सिलेबस बघितलाय का कोणी? तो सिलेबस एंटरप्रेन्योरशिप आणि स्टार्टअप वरच आधारित आहे, आणि त्यामुळे त्या कोर्सला तुम्हाला त्या पेपरला हा कोर्स तुम्हाला मदत करेल. तुम्ही जर आता व्यवस्थित लेक्चर्स केली तर तो कोर्सवर तुम्हाला एक्झाम द्यायला सोपं होईल. त्याची लेक्चर्स आपण गेस्ट लेक्चर घेणार आहोत, किंवा थोडीशी तुम्हाला एंटरप्रेन्योर्स वगैरे त्याच्या गेस्ट लेक्चरच त्याचे होतील बऱ्याचशी. सो तिथं तो पेपर जर तुम्हाला पास व्हायचा असेल तर त्याच्यासाठी हा कोर्स खूप महत्वाचा आहे. आता जो कोर्स चालू आहे, 7 सेशन्स झालेले आहेत, काहींनी त्यातले 5 केलेले आहेत, 4 सेशन्स केलेले आहेत. सकाळी तुम्ही अटेंडन्सच्या वेळी सांगितलं की मी 5 केले, 4 केले. सो ते जे काही सेशन्स केलेले आहेत, किंवा तो जर कोर्स तुम्ही सिरियसली केलात तर तुम्हाला एक्झामसाठी सुद्धा तो 5वा पेपर जो आहे तो एंटरप्रेन्योर, त्याचा सिलेबस बघा तुम्ही, त्याच्यावरच डिपेंड ते तुम्हाला घेतायत. आयडिया डिझाईन किंवा अजून पुढे जे पॉइंट्स होतील एंटरप्रेन्योरशिप किंवा स्टार्टअपशी रिलेटेड, समजतंय? त्यामुळं तो कोर्स सगळ्यांनी जॉईन करायचा आहे. फक्त आठवड्यातून 1 दिवस 1 तास आहे तो कोर्स. दुसरं असं की दर शुक्रवारी आणि शनिवारी तुमचे 2 एक्स्ट्रा लेक्चर्स असतात. 2 वाजता, 2 वाजून 5 मिनिटांनी 2 वाजता तुमचा स्किलचा कोर्स आहे, फूड सेफ्टीशी रिलेटेड किंवा फूड अनालिसिसशी रिलेटेड आहे. सो तो जो कोर्स आहे स्किलचा, त्याचाही एक्झाम होणार आहे, त्याचीही प्रॅक्टिकल्स होणार आहेत, आणि त्याचीही एक्झाम होणार आहे. तुम्ही त्याचं एक एक्स्ट्रा सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे, याचं लक्षात. त्याचबरोबर काही स्टुडंट्सनी अबाउट 45 स्टुडंट्स हॅव एनरोल्ड फॉर व्हॅल्यू ऍडेड कोर्स. घोरपडे सर आणि पवार सर जो कोर्स घेतात दर सॅटर्डेला, पुन्हा 2 वाजता ते लेक्चर असतं, तुम्हाला टाइम टेबल आलेला असेल, व्हॅल्यू ऍडेड कोर्स.
तोही कोर्स सगळ्यांनी ज्यांनी नावं दिलेली आहे, जी 45 स्टुडंटची लिस्ट आहे, सरांनी ती मराठी ग्रुपवर टाकली होती मागे, त्या सगळ्या स्टुडंट्सनी ते लेक्चर जॉईन करायचंय आणि तो कोर्स कम्प्लीट करायचा आहे. कंपल्सरी तुम्हाला ते अटेंडन्स त्याच्यासाठी असणार आहे. इथे लक्षात. सो तुम्ही ह्यात आहे कोर्स किंवा हे कशासाठी आहे, तर एकूण कॉलेजचा असा प्रयत्न चालू आहे की बाहेरचे जे आता सध्याची सिच्युएशन चालू आहे, कालही मी याच्याबद्दल बोलले, त्याच्यामध्ये तुमच्या बायोडेटा स्ट्रॉंग व्हावा किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा क्वालिफिकेशन यावं, यासाठी हे वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि हे कोर्सेस नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअर बिल्डअप साठी मदत करतील. त्यामुळे सिरियसली ते लेक्चर्स करा, सिरियसली त्या कोर्स अटेंड करा. तुम्ही त्याची फी भरताय तर तुम्हाला ते लेक्चर्स, स्किल असू दे, डिप्लोमा असू दे, तुम्हाला माहिती त्याची फी तुमच्या फी मधून घेतलेली असते. लक्षात. त्यामुळे ते कोर्सेस तुम्ही कंपल्सरी करणं किंवा सिरियसली करणं आणि त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित केलेत, त्यातलं जे मेन ऑब्जेक्टिव्ह एक्झाम किंवा त्याची मार्क्स किंवा सर्टिफिकेट नाहीये, तर तुम्हाला जे नॉलेज येणार आहे किंवा जे स्किल तुम्हाला त्यातून मिळणार आहे ते महत्वाचं आहे. तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी नक्कीच उपयोगी पडेल. ओके. नाउ we will move on to our topic. In last lecture we have discussed sequential model and concerted model to explain the mechanism of allosteric enzymes. Okay, so in sequential model we have seen the enzymes found to be in one of the one of the two conformations, either tense or relaxed. Okay, so it is known as a sequential. That is, in first step, the effector molecules or the ligand molecule, it will bind to the first subunit of the allosteric enzymes. Okay, so binding of this ligand or substrate, it will induces some conformational changes, and so this subunit will shift from tense to relaxed or relaxed to tense. Okay, depending upon the effector molecule. And then पण हा जो चेंजेस आहे तो चेंज फक्त तेवढ्या सबयुनिटीज पुरताच रेस्ट्रिक्टेड असणारे, मर्यादित असणारे. शेजारचा सबयुनिट तुम्हाला दिसतो की त्याच्यामध्ये चेंजेस झालेले दिसणार नाही, तो सबयुनिट आहे तसाच राहतो. येत लक्षात. पण त्या सबयुनिटला जेव्हा दुसरा इफेक्टर मॉलिक्युल्स किंवा ऍक्टिव्हिटर असेल, इनिबिटर असेल, तो जेव्हा बाइंड होईल तेव्हा त्याच्यामध्ये कन्फर्मेशनल चेंजेस होतील अँड देन इट विल गेट कन्व्हर्टेड इनटू आयदर टेन्स ऑर रिलॅक्स्ड कन्फर्मेशन. ओके, समजतंय का. म्हणजे सिक्वेन्शियली कन्फर्मेशन चेंजेस होत राहतील जसं जसं इफेक्टर मॉलिक्युल्स त्या सबयुनिटला बाइंड होतील. सो दिस मॉडेल इज नोन ॲज द सिक्वेन्शियल मॉडेल. While the model, next model we have seen, that is concerted model. Concerted model, in this case, enzymes, it will be in either tense or रिलॅक्स्ड कन्फर्मेशन. ओके, म्हणजे दोन्हीपैकी एका कन्फर्मेशन मध्ये तो असेल. कंबाईन किंवा दोन्ही कन्फर्मेशन एकत्र राहणार नाही. जसं इथं तुम्ही आर रिलॅक्स अँड टेन्स दोन्ही कन्फर्मेशन तुम्हाला इथे एन्झाइम्स मध्ये दिसतात. ओके, पण कन्सर्टेडच्या बाबतीत इथे जरी आरटी म्हटलंय तरी इथे ऍक्च्युली चुकून झाला आहे, कारण की इथे आर 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 मॉडेल पाहिजे, कारण की इथे दोन्ही कन्फर्मेशन्स हे चेंज झाले, आर कन्फर्मेशन्स आहेत. इथे लक्षात. त्यामुळे कॉन्सर्टेड मॉडेलमध्ये काय होतं बघा, जेव्हा एका सबयुनिटला तो इफेक्टेड मॉलिक्युल जाऊन बाइंड होतो तेव्हा त्या बाइंडिंगमुळे त्याच्यामध्ये जे कन्फर्मेशन चेंजेस होतात, दिस कन्फर्मेशन्स आर पास्ड ऑन adjacent subunit, and so this subunit also get converted into or get shifted to uh, another conformation or state. Okay, so this model is known as the concerted model or सिमेट्रिकल मॉडेल. ओके, सिमेट्री मॉडेल आलं लक्षात. सिमेट्री मॉडेल लक्षात आलं का. आयदर टी और आर आर, म्हणजे एकतर टेन्स मध्ये राहील किंवा एकतर आर. तिथे लक्षात. त्याच्यामध्ये अशी जी एक टेन्स मध्ये आणि एक आर अशी इंटरमिजिएट स्टेज राहणार नाही. समजतं. सो आलेत का लक्षात हे दोन मॉडेल्स. इथेही दाखवलेत बघा, तुमच्या अंडरस्टँडिंग साठी ही डायग्राम मी घेतली होती. ह्याच्यामध्ये हे जे मॉडेल आहे ते सिक्वेन्शियल मॉडेल आहे, स्क्वेअर शेप. त्याच्यामध्ये एक 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 सबयुनिट्स कन्फर्मेशन चेंज होतोय. आणि इथे जे कॉन्सर्टेड मॉडेल आहे त्याच्यामध्ये सगळे जे सबयुनिट्स आहेत
त्यांचं कन्फर्मेशन चेंज झालेलं दिसतंय किंवा सिमेट्रिकली दे शो द change or shift in conformation. Okay, let's see the examples of allosteric enzymes. There are many allosteric enzymes that take part in biochemical. Are you able to see the screen? Examples of allosteric enzymes. Yes. हो मॅम दिसतंय. दिसतीये का? हा. Okay. So examples of allosteric enzymes. There are many allosteric enzymes that take part in the biochemical pathways, and so that the system is well controlled and modulated. Allosteric enzymes मुळे त्या biochemical reactions get well controlled and modulated. These enzymes are aspartate transcarbamylase, that is ATCase. This ATCase catalyzes the biosynthesis of pyrimidines. Pyrimidines and purines तुम्ही शिकलेला हा न्यूक्लियोटाइड नायट्रोजन बेसेस. सो जे पायरिमिडिन सिंथेसिसचा जो पाथवे आहे त्यातलं हे एक एन्झाईम आहे, दॅट इज एस्पार्टेट transcarbamylase. Okay, so this is allostatic enzyme. The next enzyme is glucokinase. Glucokinase, it plays an important role in glucohomeostasis. Okay, so it converts the glucose to glucose 6 phosphate and thus enhances the glycogen synthesis in the liver. Okay, so this is another example of allosteric enzyme, glucokinase, which takes part in glycogen synthesis in liver. And the third example is acetyl CoA carboxylase. Acetyl CoA carboxylase, it regulates the process of lipogenesis, that is lipid synthesis. Okay, so these are the examples of allosteric enzymes. So here the allosteric enzymes, this point is over. Did you understand this point? Yes. हा पॉइंट समजलाय का सगळ्यांना? हो मॅम समजलंय. Okay, so let's move ahead. So next point is ribozyme. Ribozyme, it is the unique type of enzyme. So ribozyme, let's see its definition. Ribozyme, it is the ribonucleic acid enzyme. It is ribonucleic acid enzyme. So ribozyme is an RNA molecule that is capable of performing specific biochemical reaction similar to the action of protein enzymes. That is, ribozymes, these are the catalytic ribonucleic acid molecules or catalytic RNA molecules. That is, these RNA molecules have catalytic action or enzyme activity, okay, similar to the action of protein enzymes. So ribozymes, these are nothing but the RNA molecules with enzyme activity, and so these molecules or these enzymes are known as ribozymes. These molecules are known as the ribozymes. Okay, understood? Let's see its history or its discovery. Ribozymes are RNA molecules or catalytic enzymes that catalyze the biochemical reaction. As I told you, ribozymes, these are the RNA molecules or catalytic enzymes that catalyze the biochemical reaction. In 1982, ribozyme first discovered by Thomas Cech and Sidney Altman. Okay, these two scientists had discovered ribozymes first time. In 1982, the term ribozyme was introduced by another group of scientists known as the Kelly-Kruger. Okay, Kelly-Kruger et al. And in 1899, the scientist T. Cech and Sidney Altman shared Nobel Prize in the chemistry for the discovery of RNA that could act as a enzyme. Okay, they honored with Nobel Prize for their discovery of enzymes. So let's see the significance of this discovery.
ऑफ रायबोझाईम्स. रायबोझाईम्स च्या डिस्कवरीमुळे बरेचशा ऍक्च्युली वेगवेगळे हायपोथेसिस त्याच्यामुळे मांडले गेले, किंवा त्याच्यामुळे वेगवेगळ्या बाकीच्या बऱ्याचशा जे मेकॅनिझम्स आहेत त्याच्यावर काय म्हणतो आपण की वेगवेगळ्या गोष्टी प्रकाशात आल्या, किंवा त्याच्याबद्दल वेगवेगळे हायपोथेसिस मांडले गेले. ओके, द फर्स्ट रायबोझाइम वॉज डिस्कवर्ड as we seen in the early 1980s and led to the researcher demonstrating the RNA function both as genetic material as well as biological catalyst. That is, RNA molecules, they acting as a genetic material as well as biological catalyst. This contribution lead to the worldwide hypothesis that RNA may have played a crucial role in the evolution of self-replicating system. RNA may have played important role or crucial role in the evolution system or evolution of self-replicating system. And this is referred to as the RNA world हायपोथेसिस. आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस मांडला गेला रायबोझाईम्स डिस्कवरी नंतर. आरएनए वर्ल्ड हायपोथेसिस काय सांगतोय की जेव्हा इव्होल्युशन होत होतं, म्हणजे अगदी एन्शियंट पिरियड मध्ये, किंवा जेव्हा अगदी फर्स्ट जी प्रिमेटिव्ह स्टेज होती, किंवा अगदी सुरुवातीच्या काळात जिथे अगदी बायोमॉलिक्युल्स एक्झिस्ट होते, त्या काळात RNA molecule जेव्हा एक्झिस्ट होता, तर RNA molecule it was acting as a genetic material as well as biological catalyst. That is, before existence of proteins or before evolution of the proteins. प्रोटीन अजून इव्हॉल्व्ह व्हायचे होते त्याच्या आधी मग हे जे कॅटॅलिटिक रिॲक्शन्स होत्या, किंवा जे जेव्हा फक्त न्यूक्लिक ऍसिड मटेरियल अस्तित्वात होतं, एक्झिस्ट होतं, तेव्हा ऍक्च्युली RNA molecules they was acting as a genetic material as well as catalytic molecules. ओके, आणि त्या हायपोथेसिसला काय म्हणतात, RNA वर्ल्ड. इथे लक्षात की RNA मॉलिक्यूल हा जेनेटिक मटेरियल आणि कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होत होता. टुडे मेनी सायंटिस्ट बिलीव्ह दॅट रायबोझोम्स आर रेमनंट of an ancient world that existed before the evolution of proteins. Okay, so it is thought that RNA is used to catalyze the functions such as cleavage, replication, and RNA molecule ligation before proteins evolved. म्हणजे ज्या रेप्लिकेशनच्या किंवा जेनेटिक मटेरियल जे रेप्लिकेट होत होतं त्याच्यामधल्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस होत्या, वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, these steps are catalyzed by this catalytic RNA molecules. Okay, before protein evolved, and so took over these catalytic functions which they could perform in a more efficient and versatile way. आलं लक्षात. सो रायबोझाईम्स डिस्कवरीचा हा एक सिग्निफिकन्स की त्याच्यामुळे RNA वर्ल्ड हायपोथेसिस मांडला गेला. RNA वर्ल्ड हायपोथेसिस म्हणजे काय आपण बघितलं की बिफोर इव्होल्युशन ऑफ प्रोटीन्स there were RNA molecules which are acting as a genetic material as well as catalyst. Okay, so this RNA molecule they catalyze the reactions involved in genetic material replications like cleavage, replication, and ligation. Okay, so understood this point. So let's focus on ribozymes as enzymes. Ribozymes, they are called as the catalytic RNA. These are enzymes with RNA processing catalytic activity. RNA processing catalytic activity means what? This RNA mostly acts on RNA molecules. That is, their substrate is RNA molecule, and they involved in RNA processing. Okay, so these are with RNA processing कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी. समजतंय का की जे वेगवेगळ्या रिॲक्शन्स ऍक्च्युली ते कॅटलाइज करतात, त्यातली महत्वाची RNA प्रोसेसिंग मध्ये या रायबोझाईमचा महत्वाचा रोल आहे. मग RNA प्रोसेसिंग म्हणजे काय, तर RNA क्लीव करणं, क्लिवेज करणं, किंवा एक लायगेट करणं म्हणजे जॉईन करणं, या वेगवेगळ्या रिॲक्शन्स मध्ये या रायबोझाईमचा मेजर रोल आहे. सो these are with RNA processing catalytic activity. Ribozymes are found in ribosomes where they join amino acids together to form polypeptide chains. The most important point, you have learned the translation process. Okay, am I right? You have learned the translation process in detail. कधी शिकलाय तुम्ही? ट्रान्सलेशन झालंय का तुम्हाला?
येस, लेट मी नो. झालंय का ट्रान्सलेशन? व्हॉट इज ट्रान्सलेशन? हॅलो. हो मॅम झालंय. ओके आकाश. आता जागृती जाधव सांग, ट्रान्सलेशन मध्ये कोणकोणत्या स्टेप्स होतात किंवा साधारण काय होतं? स्टेप्स अगदी डिटेलमध्ये सांगायची गरज नाहीये, जस्ट तुम्ही सांगू शकता की काय होतं ट्रान्सलेशन प्रोसेसमध्ये. जागृती जाधव, अनम्यूट युअरसेल्फ. येस मॅम. हा, ट्रान्सलेशन मध्ये ऍक्च्युली काय होतं? अगदी डिटेल सांगितलं नाही ते चालेल, पण जस्ट कोण सांगेल? बोला पटकन. जागृती. प्रोटीन सिंथेसिस मॅम, प्रोटीन फॉर्म. ओके, ट्रान्सलेशन मीन प्रोटीन सिंथेसिस. मग त्याच्यामध्ये काय होतं पण? सेंट्रल डोग्मा प्रोसेस ऐकलीये? DNA टू mRNA, mRNA टू पॉलीपेप्टाइड चेन इन हो. शॉर्ट. ओके, येस. सो जेव्हा mRNA पासून पॉलीपेप्टाइड सिंथेसिस किंवा प्रोटीन सिंथेसिस होतं, त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. तुम्ही जर पुन्हा एकदा थोडंसं जर आठवत नसेल तर ट्रान्सलेशन प्रोसेस वाचा, की इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन ह्या ज्या कॉमन स्टेप्स आहेत, की ज्याच्यामध्ये mRNA त्याच्यावरचे कोड्स वाचले जातात, रायबोझोम्स त्याला बाइंड होतो, त्याचा कॉम्प्लेक्स तयार होतो 30 अँड 70S चा. ओके, मग त्याच्यामध्ये पुन्हा ऍक्टिव्ह साइट्स, एम्प्टी साइट्स, आठवतंय का? ए साइट्स, पी साइट, ई साइट. ओके, कोड्स रीड केले जातात आणि mRNA तिथून त्या रायबोझोम्स मधून पुढे पुढे सरकत असतो. नवीन अमिनो ऍसिड tRNA तिथे येतात. आठवते का ही प्रोसेस? इलॉंगेशन स्टेप मध्ये टर्मिनेशन कधी कधी होतं नॉनसेन्स कडून आल्यानंतर किंवा काय. थोडस तुम्ही वाचा हे, नाहीतर बेसिक आहे ते विसरायचं नाही. तर मी सांगते की बेसिक गोष्टी विसरायचं नाही. सो त्या प्रोटीन सिंथेसिस मध्ये एक अशी स्टेप असते की ज्याच्यामध्ये ए साइट आणि पी साइट्स तिथे दोन अमिनो ऍसिड tRNAs आलेले असतात आणि दोघांमध्ये एक एक अमिनो ऍसिड कॅरी केलेला असतो. ओके, सो आता ए साइटचा अमिनो ऍसिड tRNA आपण पुढे बघणार आहोत ऍक्च्युली स्टेप, तो पुढे शिफ्ट होतो आणि त्याच्या जागी पी साइटचा अमिनो ऍसिड शिफ्ट होतो. आलं लक्षात? म्हणजेच पी साइट आता काय राहणार आहे? वेकेंट फॉर नेक्स्ट अमिनो ऍसिड tRNA. सो जेव्हा तो अमिनो ऍसिड tRNA पुढे शिफ्ट होतो, तेव्हा त्याच्यावर जे अमिनो ऍसिड असतं ते अमिनो ऍसिड आधीच्या अमिनो ऍसिड tRNA वर ट्रान्सफर केलं जातं आणि तिथे त्या दोन अमिनो ऍसिड्स मध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. इथे लक्षात, मीन्स टू जॉईन द अमिनो ऍसिड्स टुगेदर टू फॉर्म द पॉलीपेप्टाइड चेन. ही जी स्टेप आहे की पेप्टाइड बॉन्ड तयार होतो आणि अमिनो ऍसिड शिफ्ट होतं, ट्रान्सफर केलं होतं नेक्स्ट tRNA वर, त्याला ती रिॲक्शन जी केटलाइज केली जाते ती पेप्टिडिल ट्रान्सफरेज नावाच्या एन्झाईमनी केटलाइज केली जाते. आणि पेप्टिडिल ट्रान्सफरेज इज नथिंग बट रायबोझाइम्स. ओके, रायबोझोम्स जिथं जो सब युनिट असतो तिथे आरएनए मॉलिक्युल्स असतात आणि ती आरएनए मॉलिक्युल्स ती ऍक्च्युली रिॲक्शन पेप्टिडिल ट्रान्सफरेजची रिॲक्शन ऍक्च्युली केटलाइज करतात. ओके, सो रायबोझाइम्स दे आर ऑल्सो फाउंड इन रायबोझोम्स वेअर दे जॉइन अमिनो ऍसिड together to form the polypeptide chain during protein synthesis. Ribozymes also play a role in other vital reactions such as RNA splicing, transfer RNA biosynthesis, means tRNA biosynthesis and viral replication. RNA splicing झालंय का? RNA splicing ऐकलंय का? Yes or no? RNA splicing ऐकलंय? झालंय तुम्हाला? नसेल कदाचित. झालंय का नाही? सो आरएनए स्प्लायसिंग म्हणजे काय? आरएनए प्रोसेसिंग मेकॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला माहिती आहे की डीएनए पासून ट्रान्सक्रिप्शन होऊन mRNA तयार झाला. mRNA जो तयार होतो
तो प्रीमॅच्युअर mRNA असतो की ज्याच्यामध्ये जो कोडिंग सिक्वेन्स त्याचा जर सिक्वेन्स बघितला तर त्याच्यामध्ये काही कोडिंग रिजन्स असतात आणि नॉन कोडिंग रिजन्स असतात. कोडिंग रिजन्सला आपण एक्सॉन्स म्हणतो आणि नॉन कोडिंग रिजन्सला इंट्रॉन्स. सो इंट्रॉन्स म्हणजे नॉन कोडिंग रिजन्स की जे आता नको आहेत, कारण का तोच mRNA पुढे ट्रान्सलेशनसाठी प्रोटीन सिंथेसिससाठी वापरला जातो. मग नॉन कोडिंग रिजन्स तिथं लागणार नाहीयेत किंवा तिथं नको आहेत. मग अशा वेळी काय केलं जातं, तर त्या RNA प्रोसेसिंग मध्ये हे इंट्रॉन्स रिमूव्ह केले जातात, क्लीव्ह केले जातात आणि एक्झॉन्स एकमेकांना जोडले जातात. येथे लक्षात, इंट्रॉन्स आर रिमूव्ड अँड एक्झॉन्स आर जॉईन टू इच अदर टू फॉर्म ए कंटिन्युअस कोडिंग region or coding sequences on mRNA. Okay, and so it leads to formation of mature mRNA. समजतंय का? जेव्हा mRNA तयार झाला जातो तो प्रीमॅच्युअर किंवा प्रिमेटिव्ह किंवा प्रायमरी mRNA आपण त्याला म्हणतो. त्या इमॅच्युअर किंवा प्रायमरी mRNAचं कन्व्हर्जन हे मॅच्युअर mRNA मध्ये होण्यासाठी RNA प्रोसेसिंग करावं लागतं. RNA प्रोसेसिंग मधला एक स्टेप स्प्लायसिंग आहे. स्प्लायसिंग मध्ये काय झालं जातं, त्याला RNA स्प्लायसिंग म्हणलं जातं. RNA स्प्लायसिंग मध्ये काय होतं की mRNA वर जे इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स हे जे रिजन्स आहेत, ओके, सपोज हा mRNA आहे प्रीमॅच्युअर किंवा प्रायमरी mRNA. या mRNA वर इंट्रॉन्स आणि एक्झॉन्स असे अल्टरनेट इंट्रॉन्स एक्झॉन्स असतात हे तुम्हाला माहितीये. सो ह्यातले जे इंट्रॉन्स आहेत ते तिथून रिमूव्ह होतात आणि एक्झॉन्स ऍडजस्टिंग एक्झॉन्स एकमेकांना जॉईन होतात. आय म्हणजे इंट्रॉन्स, ई म्हणजे एक्झॉन्स. ओके, सो हे दोन एक्झॉन्स हा इंट्रॉन्स इथून कट केला जातो. ओके, आणि नंतर हे एक्झॉन्स एक्झॉन 1 आणि एक्झॉन 2 सपोज असं म्हटलं तर ते एकमेकांना जॉईन होऊन सलग कोडिंग सिक्वेन्सेस तयार होतात. इथे लक्षात, आणि त्याच्यापासून मॅच्युअर mRNA तयार होतो की जे आता ट्रान्सलेशन मध्ये पुढे इट विल टेक पार्ट इन ट्रान्सलेशन प्रोसेस. ओके, सो ही जी प्रोसेस आहे की इंट्रॉन्स रिमूव्ह करणं आणि एक्झॉन्स जॉईन करणं, दिस प्रोसेस और RNA प्रोसेसिंग इज नोन एज द RNA स्प्लायसिंग. इट इज नोन एज द RNA स्प्लायसिंग. समजतं? आणि ह्या RNA स्प्लायसिंग मध्ये हे जे mRNA मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये सेल्फ स्प्लायसिंग म्हणून एक मेकॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये ते हे RNA मॉलिक्युल स्वतः स्प्लायसिंग करतात, म्हणजेच क्लिवेज करून दोन एक्झॉन लायगेट करणं किंवा जॉईन करण्याचं काम केलं जातं. मीन्स हिअर दिस RNA molecules are nothing but ribozymes. They are acting as a enzymes. Okay, so ribozymes also play important role in vital reactions such as RNA splicing, again in biosynthesis of tRNA and viral replication. So these riboenzymes or ribozymes, they show widespread occurrences from viruses to humans. Okay, from viruses to humans. समजलं आहे का पॉइंट? RNA स्प्लायसिंग समजलं का? RNA स्प्लायसिंग म्हणजे काय समजतंय का? जिथं प्रायमरी mRNA तयार होतो, जेव्हा ट्रान्सक्रिप्शन होतं DNA पासून mRNA तयार होतो, तो जो mRNA तयार असेल तो प्रायमरी mRNA किंवा इमॅच्युअर mRNA म्हणलं जातं की त्याच्यामध्ये कोडिंग आणि नॉन कोडिंग दोन्ही रिजन्स असतात, एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स दोन्ही प्रेझेंट असतात. आपल्याला इंट्रॉन्स नकोय, नॉन कोडिंग रिजन नकोय त्या सेलला, म्हणून तिथे एक स्प्लायसिंग आहे. हे कुठं होतं? युकॅरियोटिक सेलमध्ये. हा जो स्प्लायसिंग मेकॅनिझम आहे तो प्रायमरी प्रोकॅरियोट्स मध्ये दिसून येत नाही. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये स्प्लायसिंग मेकॅनिझम दिसून येतो. सो तिथे जे स्प्लायसिंग होतं म्हणजेच काय, तर इंट्रॉन्स रिमूव्ह होतो आणि ऍडजस्टिंग एक्झॉन्स एकमेकांना जॉईन केले जातात की जेणेकरून कंटिन्युअस कोडिंग सिक्वेन्स आपल्याला मिळेल. आलं लक्षात? समजतं? आणि ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी रिॲक्शन आहे म्हणजे तो इंट्रॉन्स क्लीव्ह करणं आणि एक्झॉन्स जॉईन करणं, इट इज कॅटलाइज्ड बाय RNA मॉलिक्युल इटसेल्फ. ओके, जो mRNA त्याच्याकडे ती कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी असते आणि तो mRNA थ्रू हे स्प्लायसिंग केलं जातं. ओके, now let's see the examples of naturally occurring ribozymes. The first is self-splicing introns. There are two types, group 1 and group 2 ribozymes. Group 1 self-splicing introns and group 2 self-splicing introns. Then RNase P. RNase P, it is the ribonuclease enzyme. Ribonuclease means it
cleaves the RNA molecules or it hydrolyzes the RNA molecules. But it is unique in the sense this RNase P enzyme is ribozymes. Okay, म्हणजे प्रोटीन RNAs किंवा प्रोटीन RNAs मॉलिक्युल्स किंवा रायबोन्यूक्लियस एन्झाईम सुद्धा प्रेझेंट आहेत. पण RNase P हा युनिक कसा, तर RNase P हा रायबोझाईम आहे. नुसतं RNase वगैरे आपण जे बाकीचे एन्झाईम्स बघतो ते प्रोटीन एन्झाईम्स आहेत. RNase P इट इज रायबोझाईम. Okay, next is the hammerhead ribozyme. Hammerhead enzymes, ribozymes. Hammerhead का म्हणलं तुम्ही, you must heard about the hammerhead shark fish. ओके, हॅमरहेड फिश किंवा शार्क बद्दल तुम्ही ऐकलं असेल. सो हा जो रायबोझाईम आहे, ह्या रायबोझाईमचं सेकंडरी स्ट्रक्चर इट रिझेम्बल्स विथ द हॅमरहेड शार्क फिश. ओके, म्हणजे त्याच्या हॅमरहेड शेप्ड ह्या रायबोझाईमच्या सेकंडरी स्ट्रक्चरचा असतो अँड सो इट इज नेम्ड ॲज hammerhead ribozyme. Okay, next enzyme we have discussed, that is rRNA peptidyl transferase, which takes part in protein synthesis or translation process. Okay, आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये ते एन्झाईम रोल बघणार आहोत. त्याच्यानंतर हेअरपिन रायबोझाईम्स, हेअरपिन लुक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं आणि त्या स्पेसिफिक स्ट्रक्चर्स मध्ये RNA क्लीव आणि लायगेट करण्याचं काम केलं जातं. रायबोस्विचेस, these are the regulatory regions present on the RNA molecules. Okay, it regulates its own processing, RNA processing. Then it is also present in hepatitis delta virus, Warkard satellite ribozymes, and mammalian CPEB3 ribozymes. So these are the examples of naturally occurring ribozymes. Okay, self-splicing introns, group 1 and group 2, RNase P, then hammerhead ribozymes, rRNA peptidyl transferase enzyme, which taking part in protein synthesis, hairpin ribozymes, riboswitches, hepatitis delta virus, Warkard satellite ribozymes, and mammalian CPEB3 ribozymes. Okay, so these are the examples of naturally occurring ribozymes. Now, let's see the peptidyl transferase enzyme as ribozymes. Okay, सो मगाशी डिस्कस केलं की रायबोझोमचं कॉम्प्लेक्स तयार होतो आणि ह्या कॉम्प्लेक्स मधून हा जो mRNA असतो तो पुढे पुढे सरकत असतो. त्याच्यामध्ये ए आणि पी साइट्स असतात. ओके, मग जेव्हा सुरुवातीला पी साइटला अमिनो ऍसिड असतं, त्याच्यानंतर सेकंड ए साइटला अमिनो ऍसिड टीआरएनए, अमिनो ऍसिड टीआरएनए असं म्हटलं जातं. Am I audible? ओके, सो जेव्हा दोन्ही ए आणि पी साइट्स ऑक्युपाय होतात ह्या अमिनो ऍसिड टीआरएनए, तर त्या नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं बघा, की आता पी साइट वरचा जो अमिनो ऍसिड आहे इथे दिसतंय बघा, ते अमिनो ऍसिड आता ए साइटच्या अमिनो ऍसिड टीआरएनए वर शिफ्ट केलं जातं, इथे लक्षात ट्रान्सफर केलं जातं. अँड दिस रिॲक्शन इट कॅटलाइज्ड बाय पेप्टिडिल ट्रान्सफरेज एन्झाईम और पेप्टिडिल ट्रान्सफरेज रायबोझाईम्स. ओके, आणि मग ह्या दोन अमिनो ऍसिड्स मध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. पेप्टाइड बॉन्ड तयार होतो आणि ती जी अमिनो पॉलिपेप्टाइड चेन आहे ती इलॉंगेट होते. आलं लक्षात. आणि नंतर ह्या पी साइट वरून तो जे आता एमटी अमिनो ऍसिड आहे, सॉरी टीआरएनए आहे, तर तिथून निघून जातो आणि नवीन टीआरएनए अमिनो ऍसिड टीआरएनए तिथे येऊन बाइंड होतो. आलं लक्षात. सो ही जी स्टेप आहे की अमिनो ऍसिड आधीच्या अमिनो ऍसिड टीआरएनए वर ट्रान्सफर होणे आणि त्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होणे, दिस रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय this peptidyl transferase ribozymes, and these ribozymes are present in this ribosomes complex. Okay, 18S ribosomes त्याच्यामध्ये जो प्रेझेंट असतो, it acts as a peptidyl transferase enzyme. Okay, so understood this point. Now let's see the applications of ribozymes. Ribozymes may also play important role in therapeutic areas, acting as a molecules that can tailor the specific RNA sequences, serving as a biosensor and providing a useful tool in the areas such as gene research and functional genomics. In for the treatment of different infections or diseases, ribozymes can be used. HIV च्या बाबतीत आपण बघतो की
सध्या जे वेगवेगळे ट्रायल्स चालू आहेत त्याच्यावर ट्रीटमेंटच्या, व्हॅक्सिन असेल किंवा थेरॅप्युटिक एजंटच्या बाबतीत, त्याच्यामध्ये मोठा जो कॉन्ट्रीब्युशन आहे ते रायबोझाईम्स आहे. रायबोझाईम्सवर आता क्लिनिकल ट्रायल्स चालू झाल्यात, की जेणेकरून रायबोझाईम्स इट विल क्लीव्ह द HIV RNA मॉलिक्यूल, येते लक्षात. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा आता क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे HIV ट्रीटमेंट सुद्धा रायबोझाईम्स वापरले जाऊ शकतात. त्याच्यानंतर जीन थेरपी तुम्ही ऐकलं असेल. त्या जीन थेरपीज मध्ये सुद्धा रायबोझाईम्स मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत, किंवा त्याच्यावर रिसर्च चालू आहे. येते लक्षात, समजतं. म्हणजे सध्या जर रिसर्च फील्ड रायबोझाईम्स मध्ये बघितलं तर वेगवेगळे सिंथेटिक रायबोझाईम्स सुद्धा तयार केले जात आहेत आणि त्याची ऍक्टिव्हिटी चेक केली जाते. फक्त सिंथेटिक रायबोझाईमच्या बाबतीत थोडासा स्टॅबिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्या स्टॅबिलिटीसाठी मग त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतात. जसं जी रायबोज शुगर आहे त्याचा जो 2OH ग्रुप आहे, म्हणजे सेकंड कार्बनचा जो OH ग्रुप आहे त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करता येतील का, ह्याच्यावर रिसर्च चालू आहे, की जेणेकरून त्याची स्टॅबिलिटी वाढेल. कारण का आता जे रायबोझाईम्स वापरले जातात ते साधारण एक काही तासांमध्येच डिॲक्टिव्हेट होत आहेत किंवा डिस्टॅबिलाईज होत आहेत. त्यांचं स्टॅबिलायझेशनचा तिथे प्रॉब्लेम येतो आणि त्यामुळे त्यांची स्टॅबिलिटी वाढवता येईल का ह्याच्यावर थोडासा रिसर्च चालू आहे. मग जे वेगवेगळे इन्फेक्शन्स आहेत, व्हायरल इन्फेक्शन्स, RNA व्हायरसेस आहेत, जसं की HIV बद्दल आपण बोललो, की HIV वरच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा रायबोझाईम्स चा वापर चालू आहे. त्याच्यावर क्लिनिकल ट्रायल्स ऍक्च्युली चालू आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे प्लांट व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, की ज्याच्यामध्ये RNA व्हायरसेस वापरले जातात. व्हायरॉइड्स तुम्ही ऐकलं असेल. व्हायरॉइड्स ऐकलंय? व्हायरॉइड्स म्हणजे काय सांगता येईल? सिंपल क्वेश्चन आहे. फर्स्ट इयर FY BSc मध्ये तुम्ही शिकला असाल. व्हायरॉइड्स म्हणजे काय? नेकेड RNA मॉलिक्युल्स, एम आय राईट? सो त्याच्यामुळे जे प्लांट डिसीजेस किंवा प्लांट इन्फेक्शन्स होतात त्याच्यावर सुद्धा ऍज अ थेरापेटिक एजंट किंवा ट्रीटमेंटसाठी रायबोझाईम्स वापरले जात आहेत. त्याचे म्हणजे त्याचे क्लिनिकल ट्रायल्स चालू आहेत. ओके, सो दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ रायबोझाईम. सिंथेटिक रायबोझाईम सुद्धा तयार केले जातात. नेक्स्ट टाइप ऑफ द एन्झाईम इज आयसोझाईम्स. ओके, नेक्स्ट टाइप ऑफ द एन्झाईम इज आयसोझाईम. Iso means same, enzymes means enzymes. So isozyme means same enzymes. So let's see the definition of isozymes. Isozymes, these are the enzymes that occur in a number of different forms and differ from each other chemically, immunologically, and electrophoretically, but still catalyze the same reaction. And so they are called as the isoenzymes or isozymes. I repeat the definition: enzymes that occur in a number of different forms, different conformations, okay, different forms and these different forms are differ from each other chemically, immunologically, and electrophoretically, but still they catalyze the same reaction. So they are called as the isoenzymes or isozymes. Okay, understood the definition of isozymes? Isozymes म्हणजे काय, तर एन्झाईम्स आहेत. एन्झाईम्स फक्त त्याचे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये ते अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये का अवेलेबल आहेत, कारण का त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट आहेत. फिजिकल प्रॉपर्टीज कशामध्ये डिफरंट आहेत, तर त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, आपण प्रोटीन स्ट्रक्चर बघतो, टर्शरी स्ट्रक्चर, क्वाटर्नरी स्ट्रक्चर, तर हे क्वाटर्नरी स्ट्रक्चर त्या वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये वेगळं तयार झालेलं असू शकतं. त्याचा अमिनो ऍसिड सिक्वेन्स वेगळा असू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या केमिकल, इम्युनॉलॉजिकल आणि फोरेटिकल प्रॉपर्टीज ह्या डिफरंट आहेत. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर त्यांचा pH किंवा सेन्सिटिव्हिटी वेगळी असेल, सॉल्ट स्टॅबिलिटी वेगळी असू शकते. इम्युनॉलॉजिकल म्हणजे काय, की त्यांचं अँटीजेनिक स्ट्रक्चर वेगळं असू शकतं. म्हणजे हे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत एन्झाईम्सचे, दिस फॉर्म्स कॅन बी आयडेंटिफाईड बाय युझिंग द डिफरंट अँटीबॉडीज. तुम्हाला माहिती आहेत की प्रोटीन इट ऍक्ट्स एज ए इम्युनोजेन ऑर अँटीजेन आणि त्या अँटीजेनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. सो एन्झाईम हे प्रोटीन आहे, आयसो एन्झाईम्स ही प्रोटीन्स आहेत आणि त्या प्रोटीनच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतील. मग ह्या वेगवेगळ्या फॉर्मच्या अगेन्स्ट जेव्हा आपण अँटीबॉडीज तयार करून घेतो तेव्हा त्या वेगवेगळ्या फॉर्मच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या दिसून येतात आणि त्या अँटीबॉडीज स्पेसिफिक फॉर्म किंवा स्पेसिफिक आयसोझाईम्स आयडेंटिफाय करतात. येते लक्षात. म्हणजे सपोज
आयसोझाईम 1, आयसोझाईम 2, आयसोझाईम 3, आयसोझाईम 5 असे जे 4 ते 5 त्याचे जे वेगवेगळे फॉर्म्स असतील, तर आयसोझाईम 1 साठीच्या अँटीबॉडीज वेगळ्या असतील, त्याला डिटेक्ट करणाऱ्या अँटीबॉडीज वेगळ्या असतील. आयसोझाईम 4 चे डिटेक्ट करण्यासाठी वापरलेल्या अँटीबॉडीज वेगळ्या असतील. इथे लक्षात, म्हणजे these two forms can be differentiated immunologically or by using antibodies. ओके, म्हणजेच काय, तर एन्झाईम्स आहेत, सेम रिॲक्शन कॅटलाइज करतात, म्हणजे त्यांची रिॲक्शन कॅटलाइज जी करतायत तीच रिॲक्शन सेम आहे. फॉर एक्झाम्पल, लॅक्टेट टू पायरुविक ऍसिड, लॅक्टेट डिहायड्रोजन, आपण नंतर एन्झाईम डिस्कस करणार आहोत. हे एन्झाईम कोणती रिॲक्शन कॅटलाइज करतंय, तर लॅक्टेटचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये. एन्झाईमचं नाव आहे लॅक्टेट डिहायड्रोजिनेस, लॅक्टेट डिहायड्रोजिनेस. ओके, सो लॅक्टेटचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होतं, म्हणजेच रिॲक्शन सेम आहे, सेम केमिकल चेंजेस होतात, पण हा रिॲक्शन कॅटलाइज करणारा जे एन्झाईम आहे लॅक्टेट डिहायड्रोजिनेस, ते वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला दिसून येतं. येते लक्षात. आणि हे वेगवेगळे फॉर्म्स, दे शो द डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज, दे शो द डिफरंट इम्युनॉलॉजिकल प्रॉपर्टीज. इलेक्ट्रोफोरेसिस जर आपण कॅरी केलं तर त्यांची मुवमेंट किंवा मोबिलिटी सुद्धा वेगळी दिसते. इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी तुम्हाला तिथे वेगळी दिसून असेल का, तर त्यांचं मॉलिक्युलर वेट वेगळं असू शकतं. सो दिस एन्झाईम्स, they occur in number of different forms. They differ from each other chemically, immunologically, and electrophoretically, but still they catalyze same reaction, and so these enzymes are called as the isoenzymes or isozymes. Okay, so although they have the same catalytic activity, they are physically distinct and differ in electrophoretic mobility and liability टू इनिबिटर्स. म्हणजे इनिबिटर बरोबरची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती सुद्धा ह्या एन्झाईमची वेगवेगळी आहे. येथे लक्षात, समजली का आयसोझाईम्स म्हणजे काय. रायबोझाईम समजलंय का सगळ्यांना, बोला फास्ट, आकाश सोडून फास्ट बोलायचंय. आहेत का सगळे. कालच सांगितलंय की जर आपल्याला समोरची व्यक्ती विचारत असेल तर आपल्याला आन्सर देता आलं पाहिजे. ऍटलिस्ट येस ऑर नो तरी रिप्लाय करणं गरजेचं आहे. तुम्ही आता ग्रॅज्युएट होणार आहात, एवढा तर चेंज तुमच्यामध्ये झाला असणं गरजेचं आहे. काहीच नाही समजलेलं का. तन्वी निकम, येस. समजलं मॅम. ओके, मनाली. तन्वी आहे का, तन्वी निकम. हो मी समजलंय. ओके, पटकन अनम्यूट व्हायचं आणि उत्तर द्यायचं. बोलल्याला शिका. So occurrences of isozymes. Isozymes are present in the serum and tissues of the mammals, amphibians, birds, insects, plants, and unicellular organisms. These isoenzymes are found in mammals, amphibians, birds, insect, plants, and even in unicellular organisms. They found in serum and tissues. ब्लड मध्ये दिसेल, ब्लड मध्ये फ्री फॉर्म मध्ये हे एन्झाईम्स प्रेझेंट असतील, किंवा टिश्यूज मध्ये, वेगवेगळ्या ऑर्गन्सच्या टिश्यूज मध्ये सुद्धा ही एन्झाईम्स प्रेझेंट असतात. ओके, सो लेट्स सी द एक्झाम्पल्स ऑफ isozymes. There are numerous examples of isozymes, various dehydrogenase enzymes, several oxidases, transaminases, phosphatases, transphosphorylases, किंवा काही प्रोटीलायटिक एन्झाईम्स, अल्डोलेजेस. These are the examples of allosteric enzymes. These are the examples of allosteric enzymes. वेगवेगळे ऑक्सिडेजेस आहेत, हायड्रोलेजेस आहेत, डिहायड्रोजिनेजेस आहेत, किंवा प्रोटीलायटिक एन्झाईम्स आहेत, प्रोटीएज एन्झाईम्स, अल्डोलेजेस आहेत. आता इथे आपण जनरल नेम्स घेतोय, डिहायड्रोजिनेस किंवा ऑक्सिडेजेस, स्पेसिफिक एन्झाईम्स बद्दल बोलत नाहीत. सो ही जी वेगवेगळी एन्झाईम्स आहेत, दीज आर आयसो एन्झाईम्स और आयसोझाईम्स. लेट्स सी द स्पेसिफिक एन्झाईम्स. द फर्स्ट इज लॅक्टेट डिहायड्रोजिनेस, की जे आपण आताच डिस्कस केलं, lactate dehydrogenase. The next example is creatine kinase. Next example is creatine kinase. Next is acid phosphatase, and another example is alkaline phosphatase. So these are the examples of isozymes. Enzymes ची नावं लक्षात ठेवायची आहेत. तुम्हाला MCQs मध्ये किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये एन्झाईम्स ची नावं विचारू शकतात. ओके, सो
These are the examples of isozymes. Now let's see the characteristics of the isozymes. Uh, Isozymes, they catalyze the same reaction, but they can be distinguished by different physical methods such as electrophoresis or immunological methods. That is, they show the different physical properties as they have the different amino acid sequences or different quaternary structure. Okay, so in next point, the difference between the some isozymes are due to differences in the quaternary structure of enzymes. Enzymes आपण बघतो की वेगवेगळे सबनिट्सनी एन्झाईम्स बऱ्याच वेळा ऑलिगोमेरिक एन्झाईम्स असतात. एकापेक्षा जास्त सबयुनिट्सनी ते बनलेले असतात आणि मग अशा वेळी ते सबयुनिट्स एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होताना त्यांची इंटरॅक्शन्स होताना क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार होतं. ओके, मग ह्या जे आयसोझाईम्स आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे क्वाटर्नरी स्ट्रक्चर तयार झाल्यामुळे सुद्धा हे वेगवेगळे फॉर्म्स दिसून येतात. आयसोझाईमचे फॉर्म्स दिसून येतात. फॉर एक्झाम्पल, द लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. लॅक्टेट डिहायड्रोजिनेज इट एक्झिस्ट इन 5 आयसोझायमिक फॉर्म्स. This lactate hydrogenase enzyme, it is found in 5 different isozymic forms. त्याचे 5 वेगवेगळे फॉर्म्स, आयसोझायमिक फॉर्म्स आतापर्यंत सापडलेले आहेत. ओके, सो लेट्स डिस्कस दिस एक्झाम्पल इन डिटेल. दॅट इज lactate hydrogenase, LDH. It is an enzyme that catalyzes the removal of 2 hydrogen atoms from lactic acid to form pyruvic acid. Lactic acid get converted into pyruvic acid by the action of enzyme lactate dehydrogenase. So हे जे कन्व्हर्जन होतं त्याच्यावेळी होताना लॅक्टिक ऍसिड मधले 2 हायड्रोजन्स रिमूव्ह केले जातात आणि दे आर ट्रान्सफर्ड टू NAD. ओके, NAD ला ट्रान्सफर केल्यामुळे NAD चं कन्व्हर्जन, NAD ते हायड्रोजन किंवा प्रोटॉन्स ऍक्सेप्ट करेल and then it get converted into NADH plus H. Okay, while lactic acid get converted into pyruvic acid and this reaction is catalyzed by lactate dehydrogenase. सो लॅक्टेट हायड्रोजिनेज हे जे वेगवेगळे 5 फॉर्म्स आपण म्हणलं, जरी ते वेगवेगळे 5 फॉर्म्स असले तरी रिॲक्शन मात्र सेम कॅटलाइज करतात. दॅट इज लॅक्टिक ऍसिडचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये. ओके, सो त्याचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, दिस फॉर्म्स we will see in next lecture. Okay, we will stop over here. तुम्हाला 2 ला स्किलचं लेक्चर आहे, ते लेक्चर सगळ्यांनी जॉईन करायचं आहे. तुमच्यासाठी कंपल्सरी अटेंडन्स महत्वाचा आहे. तुमच्या थेरी अटेंडन्स मध्ये तो कन्सिडर केला जाईल. प्लस एक्झाम मध्ये सुद्धा अटेंडन्सला मार्क आहे. जेव्हा ऑनलाईन सिस्टीम येते तेव्हा त्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये अटेंडन्सला मार्क्स आहेत. मागच्याही सेमिस्टरला होते आणि ह्याही सेमिस्टरला तुम्हाला अटेंडन्सला मार्क्स असणार आहेत. ओके, सो we will stop over here. Thank you. Good day.